नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण विद्यापीठ परीक्षेमध्ये उत्तरांचा सराव कसा करावा या संदर्भात माहिती घेणार आहोत। मागील संपूर्ण व्हिडिओचा जर आपण एकंदरीत अभ्यास केला तर प्रत्येक व्हिडिओ आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा विद्यापीठाच्या परीक्षेसाठी घेत असतो। बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्याबाबतची माहिती सुद्धा मिळते, परंतु त्याचबरोबर विद्यापीठाची जी परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये उत्तर कसे असावे आणि त्या उत्तरांचा सराव कसा करावा हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। या सरावासाठी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे, त्याचप्रमाणे ती काळजी घेत असताना आपण स्वतःला कशा पद्धतीने सिद्ध करून घ्यावं हेही आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे। त्यासाठी आपण या आपल्या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनलवर सतत प्रयत्न करत असतो। तोच प्रयत्न आजही आपण केलेला आहे। निश्चित त्या सर्व गोष्टींचा फायदा तुम्हाला होणार आहे, मात्र त्यासाठी तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहायचं आहे। चॅनल सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, आलेलं बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे। सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचे, कॉमेंटच्या माध्यमातून फीडबॅकची नोंद करायची, म्हणजे पुढील काही व्हिडिओसाठी ती माझ्यासाठी प्रेरणा असते हे लक्षात असो। विद्यार्थी मित्रांनो, लवकरच तुमची विद्यापीठाची परीक्षा सुरू होत आहे। ही परीक्षा देत असताना आपल्या समोर काही अडचणी असतात, त्या म्हणजे उत्तर लिहिण्याचं किंवा उत्तर कशा पद्धतीने असावं याबाबतचं भान आपल्याला एखाद्या वेळेस नसेलही, मात्र ते घेण्यासाठी आपण काही प्रयत्न केले आहेत का, किंवा मागील जेवढ्या आपण परीक्षा दिलेल्या आहेत त्यामध्ये आपण काही सुधारणा केलेल्या आहेत का, आपले गुण का कमी आहेत याच्यासाठी काही विचार केलेला आहे का, या सर्व गोष्टीवर विचार होणं अपेक्षित आहे। मग या संपूर्ण विचार प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला असं म्हणावं लागतं की ज्यावेळेस विद्यार्थी विद्यापीठाच्या परीक्षा देत असतो त्यावेळेला काही गोष्टी म्हणजेच ज्यावेळेस दीर्घोत्तरी प्रश्न लिहायचे असते त्यावेळेला तर या सर्व बाबींची माहिती असणं अपेक्षित आहे। मात्र दीर्घोत्तरी प्रश्न लिहित असताना सुरुवातीला स्वतःच्या सरावापासून या गोष्टी सुरू कराव्या लागतात आणि तो सराव आपण लवकरात लवकर जर हाती घेतलेला असेल तर चांगलंच आहे, परंतु जरीही घेतला नसेल तर तो प्रत्येक पेपरच्या पूर्वी आपण ही गोष्ट करू शकतो किंवा असा सराव करू शकतो। म्हणजे जर समजा आपला उद्या पेपर आहे तर मग तो आज त्या पेपरचा सराव करण्यासाठी काहीही आपल्याला हरकत नसावी। म्हणजे आपण तो जर सराव हाती घेतला तर निश्चित त्याचा आपल्याला फायदा होतो। आपल्या कोणत्या चुका होण्याची शक्यता आहे त्या चुका होत नाहीत, आणि एकदा चुका जर झाल्या नाही तर गुण सुद्धा आपल्याला जास्त पडत असतात। कोणतीही परीक्षा असो, मग त्यामध्ये आपल्याला गुण जर चांगले मिळाले तर निश्चित आपला उत्साह वाढतो, आपला उत्साह द्विगुणित होतो, आणि त्यासाठीच आपल्याला प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं असतं। जे विद्यार्थी दशेमध्येच तुम्हाला शिकणं सुद्धा अभिप्रेत आहे, आणि ज्या वेळेस आपण विद्यार्थी दशेमध्ये आपण असं म्हणतो त्यावेळेला आपण पदवी पातळीवर किंवा पदव्युत्तर पातळीवर या जर गोष्टींचा सराव केला तर निश्चितच आपल्याला जीवनामध्ये या सर्व बाबींचा फायदा होतो। त्यासाठीच आपण या चॅनलवर अशा सर्व गोष्टींचा विचार केलेला असतो, त्या गोष्टी दिलेल्या असतात। त्यासाठी आपली ही स्वतंत्र एक मेथड तयार केलेली आहे आपण, ती पुढील प्रमाणे। त्यामध्ये पहिला जो काही मुद्दा आपण आज घेतलेला आहे तो म्हणजे मागील प्रश्नपत्रिका उपलब्ध करून घ्या। म्हणजेच कोणतीही विद्यापीठाची परीक्षा असो, इतर कुठलीही परीक्षा असो, जोपर्यंत आपल्याला मागील काही क्वेश्चन पेपर्स मिळत नाहीत तोपर्यंत आपल्याला सराव करणं सोपं होत नाही। म्हणजे जर आपल्याला मागील काही क्वेश्चन पेपर मिळाल्या तर मग आपल्याला सराव करणं सोपं जातं। ही प्रश्नपत्रिका उपलब्ध झाली की प्रश्न आपल्या अभ्यासक्रमाप्रमाणे कसे आहेत किंवा कोणते प्रश्न येऊ शकतात याबाबतची आपल्याला एक जाण निर्माण होते, आणि त्याच पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी आपलं जे काही मानसिक प्रिपरेशन आहे ते सुद्धा होतं। म्हणजे एकदा आपल्या प्रश्नपत्रिका हातात पडली की मग आपण त्यावर तो विचार करू शकतो। तो विचार करत असताना काही गोष्टी म्हणजेच प्रश्नपत्रिका आपल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेला आपल्या मनात सुद्धा काही शंका, काही उत्तरे येतात, आणि त्याला आपल्याला आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहिता आलं पाहिजे। म्हणजेच आपण ज्यावेळेस प्रश्न एखादा वाचला त्यानंतर त्याचं अंडरस्टँडिंग करून घेतलं त्यावेळेला तुम्हाला हे सर्व लक्षात येऊ शकतं। मात्र त्याच्या अगोदरच जर आपण अशी तयारी करून घेतली म्हणजेच आपण पेपरला जाण्यापूर्वी
जर अशी स्वतःची तयारी केली किंवा असा सराव केला तर निश्चित त्याचा फायदा होतो, निश्चित चांगले गुण मिळवण्यासाठी आपल्याला मदत होत असते। त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ही म्हणजेच मागील जी काही प्रश्नपत्रिका उपलब्ध करून घ्यायची। आता एखाद्या वेळेस अभ्यासक्रम बदललेला असेल तर त्या ठिकाणी हे लागू पडणार नाही, परंतु जरी अभ्यासक्रम बदलला असेल परंतु त्या प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे ते स्वरूप मात्र दिलेलं असतं। मग त्या स्वरूपाप्रमाणे आपण स्वतःच्या या आपल्या शैलीप्रमाणे काही गोष्टी करू शकतो। त्या करण्यासाठीच हा विचार आपण या ठिकाणी करायला पाहिजे। म्हणजेच आपल्या पद्धतीने एक क्वेश्चन पेपर तयारी एकदा झाली तर निश्चित त्याचा उपयोग आपल्याला होतो। म्हणजे सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर प्रश्नपत्रिका उपलब्ध करून घ्यायची आहे। नंबर दुसरा जो काही मुद्दा आहे तो आहे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी वेळ निर्धारित करा। म्हणजेच जो वेळ तुम्हाला दिलेला आहे त्या वेळामध्ये जेवढे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येतील, प्रत्येक प्रश्नासाठी किती उत्तर आपल्याला अपेक्षित आहे, त्या उत्तरासाठी किती कालावधी लागेल हेही आपल्याला फिक्स करावं लागतं। म्हणजेच आपल्या वेळेप्रमाणे म्हणजे तुम्हाला एखादं उत्तर चांगलं लिहिता येतं किंवा एखाद्या उत्तराबद्दलची चांगली माहिती आहे किंवा एखादं सोप्यात सोपं उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे, परंतु त्याला जर जास्त वेळ लागत असेल तर निश्चित ते तुम्हाला टाळावं लागेल, कारण तुमच्याकडे वेळ नाही। म्हणजे टू द पॉइंट्स उत्तर देणं आवश्यक आहे। त्यासाठीच विद्यापीठाच्या परीक्षेसाठी सराव करत असताना असा एक दृष्टिकोन आपल्याला असावा। म्हणजेच आपण आपल्याला जी प्रश्नपत्रिका सोडवायची त्या प्रश्नपत्रिकेमध्ये किती प्रश्न आहेत, त्या प्रश्नाला किती वेळ आपल्याला देता येऊ शकतात हे निर्धारित करणे। नंबर तिसरा जो काही मुद्दा आहे तो आहे निर्धारित वेळेत सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करा। म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे की जो वेळ आपण निर्धारित केलेला आहे त्या निर्धारित वेळामध्ये आपल्याला आपले जे काही उत्तर आहेत ते लिहायचं आहे, ते मांडायचं आहे। आणि मग आपण असं पाहतो की असं जर केलं तर निश्चित त्याचा फायदा आपल्याला होतो। आपल्याला आपल्या उणिवा कळतात, कोणतं उत्तर चांगलं येतं ते कळतं आणि मग आपण त्यामध्ये सुधारणा करू शकतो, लिहिण्याची स्टाईल थोडीशी बदलू शकतो। असं जर केलं तर आपल्याला फायदा होतो। तो फायदा आपल्याला करून घेण्यासाठीच किंवा चांगले गुण मिळवण्यासाठी आपल्या यशापर्यंत जाण्यासाठी हे आपल्याला करणं अभिप्रेत आहे। आजचा जो काही चौथा मुद्दा आहे तो पुढील प्रमाणे वेळ कमी पडत असेल तर परत सराव करा। जर समजा आपल्याला आपण जे काही प्रश्नपत्रिका उपलब्ध केली त्या प्रश्नपत्रिकेप्रमाणे प्रत्येक प्रश्नासाठी निश्चित वेळ निर्धारित केला, तो सोडवण्याचा प्रयत्न केला, तरीही आपली जी काही प्रश्नपत्रिका आहे त्या निर्धारित वेळामध्ये आपल्याला सॉल्व्ह होत नसेल तर त्याच्यावर तुम्हाला पुन्हा एकदा सराव करणं आवश्यक आहे। कारण की कुठल्याही परीक्षेमध्ये सर्वच्या सर्व म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न सर्वच्या सर्व जर तुम्हाला सोडवता आले तर तुम्हाला चांगल्यात चांगले गुण मिळतात। नसता मग आपल्याला काय करावं लागतं की पासिंग पुरते गुण किंवा मग थोडेफार त्याच्यापेक्षा जास्त गुण अशा गुणामध्ये समाधान मानावं लागतं। सर्व प्रश्न आपल्याला सोडवता आले तेही निर्धारित वेळामध्ये, तेही अचूक पद्धतीने, तर निश्चितच आपल्या गुणावर त्याचा परिणाम होतो, आपल्या कॉन्फिडन्सवर सुद्धा त्याचा परिणाम होतो, हे लक्षात असू द्या। त्याहीपेक्षा सोपं जर उदाहरण घ्यायचं की कुठलाही आपल्या जीवनामधील एखादा कार्याचा भाग असेल, जोपर्यंत आपण त्याला सराव करत नाही किंवा सरावाच्या माध्यमातून तो करण्याचा प्रयत्न करत नाही त्यावेळेला आपल्याला त्याच्यात मास्टरी सुद्धा मिळत नाही। म्हणून आपल्याला आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये जे उत्तर लिहायची आहेत त्यासाठी सराव करणं आवश्यक आहे। तो सराव कशा पद्धतीने करावा याचं उत्तर म्हणजेच जो प्रश्न तुम्ही विचारलेला होता त्या प्रश्नाचं उत्तर, तो सराव असा करावा या माध्यमातून आपण हे दिलेलं आहे। आजच्या चर्चेचा जो पाचवा मुद्दा आहे तो पुढील पद्धतीचा आहे, लिहिलेले वाचून त्यात सुधारणा असल्यास त्या करून घ्या। म्हणजे जे आपण लिहिलं म्हणजे काय करायचं की सराव करत असताना आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत, जेवढा वेळ दिलेला आहे त्या निर्धारित कालखंडामध्ये जर समजा उत्तर आपण लिहिलेलं आहे त्याच्यात काही सुधारणा करा वाटत असतील तर त्या सुधारणा करून पुन्हा एकदा त्याला वाचून घ्या। म्हणजे नेक्स्ट डेला किंवा त्यानंतर ज्यावेळेस आपली परीक्षा आहे किंवा ज्यावेळेस आपला पेपर आहे त्यावेळेला त्या संपूर्ण प्रक्रियेचा
जो सरावाच्या माध्यमातून आपल्याला बेनिफिट होणार आहे तो मिळतो आणि आपल्याला चांगल्यात चांगले गुण मिळतात. कारण आपल्याला गुणासाठी जरीही समजा परीक्षा द्यायची नसेल तरीही आपल्याला ते समजून त्या समजण्याच्या नंतर आपण केलेलं ग्रहण, आपल्या ज्ञानात झालेली त्याची वाढ, या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या हे असावं लक्षात. म्हणजे आपल्याला आपल्या यशामध्ये ही परीक्षा कशा पद्धतीची एक साथ देणार आहे असा उपयोग करून घ्यायचा आणि त्यासाठीच या संपूर्ण विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये सुद्धा आपण त्या पद्धतीची तयारी करायची हे लक्षात असू द्या. म्हणजेच आपलं जे निश्चित ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी आपल्या संपूर्ण कष्टाची जोड त्याला लावायची, तर तुम्हाला सराव करणं आवश्यक आहे. तो सराव कसा असावा या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण एवढी चर्चा घेतलेली आहे. ही चर्चा करत असताना निश्चित तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीवर वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करता येईल. त्याचं म्हणजेच प्रश्नांची उत्तरे लिहित असताना ही माहिती किंवा अशा पद्धतीचा विचार आपण केल्याच्या नंतर निश्चित त्याचा तुम्हाला उत्तर लिहिण्यासाठी सुद्धा फायदा होणार आहे. आणि एकदा उत्तर लिहिण्याची कला आपल्याला जमली म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्नाचं उत्तर लिहिण्याची जी कला आहे ती एकदा जमल्याच्या नंतर कुठल्याही परीक्षेमध्ये अशा पद्धतीची उत्तरे लिहिण्याची सवय आपली जोपासली जाते. आणि ही सवय जोपासली गेली की निश्चित त्याचा आपल्या गुणावर परिणाम होतो, आपल्या भविष्यातील यशावर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. तो चांगलाच असतो हे लक्षात असू द्या. चांगल्यात चांगले गुण मिळवणे हा आपला मुख्य उद्देश असावा आणि त्या माध्यमातून ज्ञानार्जनानंतर आपल्याला चांगल्यात चांगल्या यशापर्यंत जाता यावं हा आपला मुख्य उद्देश असतो. म्हणजेच विद्यापीठाच्या परीक्षा जरीही आपल्याला सोप्या वाटत असल्या तरीही त्या परीक्षा सोप्या करण्यासाठी अशा काही गोष्टी जर केल्या तर निश्चित त्याच्यात तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होतो. त्यासाठीच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपला जो काही उत्तराचा सराव कसा आहे किंवा कशा पद्धतीनं करावा याबाबतची माहिती घेतलेली आहे. निश्चित तुम्हाला ती उपयोगी ठरणार आहे. आपल्याला या चॅनलवर कनेक्ट राहायचं आहे आणि ते कनेक्ट राहत असताना सुद्धा तुम्हाला हे चॅनल सतत म्हणजे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं आहे. आजच्या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे. धन्यवाद.